नमस्कार, माझे नाव अक्षरा भीमाशंकर आकमार. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आले. मी आज त्या ग्रंथालयातले हे पुस्तक घेतले आहे. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे मुलांसाठी शोधकथा. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर संतोष खेडलेकर. आज मी तुम्हाला या मुलांसाठी शौर्यकथा या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. एक मुलगा होता. तो रोज शाळेत जात असे. त्याच्या गावाचे नाव होते जयपूर. तो रोज शाळेत जात असे आणि त्याला त्याचे स्वप्न होते की आपण मोठे होऊन पायलट बनावे. पण मग तो रोज शाळेत जात असे आणि नियमित अभ्यास करत असे आणि जे सरने किंवा शिक्षकाने सांगितलेले ते सर्व काही ऐकत असे. एका दिवशी तो शाळेत गेला आणि पाहिले तर सगळे शांत बसले होते. त्यांचा वर्ग खूप बोलत असे, पण एका दिवशी सर्व शांत बसले होते. आणि मग तो म्हणाला की वर्ग शिक्षकाला म्हणाला की आज कस काय शांत बसले इतके. तेव्हा वर्ग शिक्षक हळू आवाजात म्हणाला की आपल्या गावामध्ये एक तुफान येणार आहे. तेव्हा त्या मुलाला खूप भीती वाटू लागली. त्याला त्याच्या घरच्या आईची व वडिलांची खूप भीती वाटू लागली. त्याचे वडील खूप बिमार होते व त्याची आई शेतात जात असे. आज त्याची आई घरीच होती. आज घरी राहिली होती. तर मग आज सगळीकडे तुफान झाले आणि सगळीकडे इंग्रजांनी कब्जा केला आणि त्याच्यात काही जवान व काही किसान बी त्याच्यात मिसळू लागले आणि त्या इंग्रजांना मारू लागले. थोड्या वेळानंतर तो मुलगा घरी आला व घरात बसला. तेव्हा काही चालू नव्हते. थोड्या वेळानंतर त्याच्या घराबाहेर खूप मारामारी चालू होती. मग तो मुलगा मुकाट्यानं बसैना झाला. तेव्हा त्याची आई म्हणाली की बाळा, मुकाट्यानं बस, बोलू नकोस. तेव्हा तो म्हणाला की काही झालं तरी मी मुकाट्यानं बसणार नाही. तेव्हा त्यांच्या घरात एक इंग्रज आला आणि म्हणाला की तर तुम्ही इथं का? आता आम्हाला 3 तरी भारतातले लोक भेटले मारायला. तेव्हा त्या मुलाची गणकड त्या इंग्रजांच्या पोटापाशी गण होती व त्याच्याकडे नजर गेली आणि मग त्या मुलाने ती गण घेतली व सरळ त्या इंग्रजांवर चालवली. तेव्हा इंग्रजांनी डबल एक चाकू दाखवला, तरी पण त्याने ती गण त्याला हाणली आणि दुसरा एक आपल्या त्यांच्या गावातला जयपूरमधला एक माणूस होता. तो त्याच्या शेजारीच राहत होता. तो पण त्या इंग्रजांमध्ये मिसळला होता. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तुम्ही माझ्या शेजारचे असले तरी मी तुम्हाला मारून टाकणार आहे, कारण की तुम्ही त्याच्यात मिसळले आहात. मग त्या मुलाने त्यांना गोळी मारली. त्या शेजारच्या माणसाला गोळी मारली व तो शेजारचा माणूस तिथेच पडला. आणि थोड्या वेळानंतर खूप भांडणं झाले आणि एका घरामधले सर्व लोक मारले गेले. आणि तेव्हा त्या मुलाला आठवले की आपण जर पायलट बनलो तर काही फायदा होणार नाही. आपण जर देशासाठी काही केलं तर हे तरी बरं होईल. जसे
जसे जवान आहेत तसे आपण झालो तर काही काही होईल म्हणून त्याने ठरवले की आपण मोठे होऊन देशासाठी काही करावे व आपला भारत देश कधी न दुष्काळात पडावे, कधी त्याला कशाची कमी न व्हावी. तेव्हा मग डबल काही दुश्मन राहिले होते. तेव्हा त्या मुलाचे बाबा उठले. त्या मुलाचे पप्पा एक IPS ऑफिसर होते. ते उठले आणि त्यांना त्या इंग्रजांना गोळ्या मारल्या. तेव्हा त्या मुलाने त्यांच्याकडे पाहिले व मुलगा पण बाहेर गेला आणि त्याची आई किती समजावत असताना तरी पण तो बाहेर गेला आणि त्याच्या पप्पासोबत त्याने सर्वांना मारले. आणि मग हे पाहून सर्वांना त्याचा अभिमान आला. आणि आता धन्यवाद.